फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील या ॲग्रिकोली व्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे। तर आज आपला तिसरा दिवस तिरुपतीमध्ये। तर आता तुम्ही नाश्ता करू आणि थोडीशी शॉपिंग करू, मग आपल्याला फिरायला जायचं आहे। बाकीचे पण टेम्पल बघायचे आहेत। आता अर्ध्यांची तयारी झाली, थोडी बाकी आहे तयारी करायची। इकडे रोहित लुंगीने सर। आता आपण चाय पाणी घेऊ, मग निघू। तर चला मी चाय नाश्ता करायला चाय पिऊन घेतो। तिथं कसं आहे चायचं टेस्ट? तिथं कसं आहे चाय? चाय कसं आहे तेच सांग। चांगला आहे का? चांगला आहे ना? चाय वगैरे घेतो आता, चाय नाश्ता। बाकीचे मेंबर आहेत रूमवर, ते पण येतील। चला ही टिकली पण मेन आहे। गोविंदा गोविंदा गोविंदा। हे रोहित तुला लावायची ना टिकली? एक नंबर। तुलाव तुलाव लाव ना, लाव लाव। आपला फोटो सेशन झाले। हे चला पटापट पटापट परत घेता होते फोटो पटापट। कॅमेरामॅन लवकर लवकर चला लवकर। नेक्स्ट 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 चला पटापट। एक नंबर। नेक्स्ट नेक्स्ट चला। नेक्स्ट नेक्स्ट फोटोवाला चाल। टिकली 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 तुझी गॉगल करला तर बघ कसं वाटत। बंद करू का? चालू आहे। अरे मोठी आहे रे, 2 मिनिटाची। चल नेक्स्ट चल नेक्स्ट चल नेक्स्ट। हे डबल आला रे हो। अभी चष्मा कैसा? माझा एक फोटो का त्याच्यावर बघू। चष्मा चष्मा। हा जितू दादा आलेला आहेत आपले। नेक्स्ट बोलतो लगेच। नेक्स्ट लगेच बोलतो। हे जायदा बस ना, किती फोटो काढायचे बस ना काय। सर्वांचा फोटो सेशन चालू आहे। नेक्स्ट 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 चला पटापट पटापट। नेक्स्ट 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 नेक्स्ट
भेटला का चालू ठेव चालू ठेव आपला मेन आलेला आहे अण्णा रोहित अण्णा अण्णाचं काही ना धागे निघता ना अण्णाचं रोहित अण्णा बघा असा एक नंबर दातील गावचे सदस्य सायदा नारा दे लचल लवकर एक नारा होऊ दे टकली बॉल ना कॅप्टन गोविंदा 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 कॅप्टन बनले एक नंबर लावेल ना तो दगड म्हणूनच त्याला शिला शिला त्याला वाटलं पोरगी. तुझं काही असलं बरोबर एक नंबर ना सीन इथे जेवायला बनवणं भारी तर आता आम्ही पोहोचलोय बालाजीचे चरण पादुका इथे दर्शनाला. आपली मंडळी फ्रेंड लोक सर्व उतरलेत. आता पुढे बघू आता काय काय होतं आपल्याला काय आयडिया नाही. आता बघू जे झाडं बघा तुम्ही बघू शकता एक नंबर आहेत ती उंच आहेत. गाईच आता निघलोय आम्ही श्री बालाजीचे चरण पादुकाचे दर्शन करायला. ते बघू शकता. बघू दर्शन करू. आता पहिल्यांदाच आलो इकडे. बघू कसं काय होतं दर्शन किती गर्दी आहे कसं काय. चला आता फर्स्ट टाइम आलो इकडे तर बघू आता कसं काय गर्दी आहे वगैरे पादुकांचं दर्शन बघू आता. बघू आता कसं काय. बाकीचे मेंबर आहेत बाकी बघू नका. बालाजी मंदिर नारायणला भैया शनिवार नारायण वरती शिडी आहेत. गर्दी तर दिसते. आता बघू काय कसं काय. इकडे बघा डगर कसे आहे आणि झाडाला वेली बघ कसे आहेत आणि सर्व धागेदोरे बांधले आणि काहीतरी असेल म्हणत असेल काहीतरी. बघू शकता तुम्ही. इकडे बघा कोण किती वेळेला आले तसे दगड ठेवलेत. आमचा मित्र पाठी राहिलाय सायदा तो 40 वेळेला आले. त्याला 40 डगरा गोळा करायला लागतील. 40 डगरा ठेवायला लागतील. गर्दी बघू शकता तुम्ही. आपल्या वरती जायचं तिकडे.
हो एक झाडाला काही कसं झाडाला पालणे विलणे टंगल्यान नवस पूर्ण झालेला आहे त्यांचा. फायनली आपण आलोय श्री बालाजीचे चरण पादुका येथे. सीन बघा तुम्ही मित्रांनो कसा एक नंबर आहे. श्री बालाजीचे चरण पादुका येते तिथे. चरण पादुकेचे तर दर्शन झाले आपल्या. इकडे बघा तुम्ही बघू शकता भरपूर गर्दी आहे. आता सुट्टीचा सीझन आहे मे महिना. इकडे बघा संजुताने पालना घेतल्या. आता ते अभिषेक करतात हळदी कुंकू वगैरे. आणि संजुता आपला काहीतरी नवस बोलतं. आता पूर्ण झाल्यात आपल्याला समजेल काय त्या. आता तो पालना या झाडाला बांधण्यात येईल. जितू तू बी करतं का नवस? या संजिता नवस करतोय. ओम नमो नारायण बोलो 3 साल. ఓం నమో నారాయణ బోలో. లాస్ట్లో మీ మనసులో కోరుకునే ఏమున్నాయి కోరుకునేటప్పుడు 3 సార్లు या फांदीला बांधता आता. जोराम बोल ना, जोराम बोल. ओम नमो नारायण. पानी डाल मारो. अन्ना बजाओ ना जरा. कैसा अन्ना हो? अन्ना कैसा आहे? 50. ही बघा चिडिया कशी बजरंगबली आपला 4 व्हीलर मध्ये लावायला कसं त्याच्यात पाणी टाकून वाजवायचा. एक नंबर आयटम आहे. काहीतरी युनिक आयटम आहे. सागर देते का? आता नवीन आयटम आहे तो बघ. तर आपला आता श्री बालाजीचे पादुका दर्शन झालेले आहेत. तर तिथे पण कॅमेरा अलाउड नव्हता. तर आता मोस्टली तीर्थला कॅमेरा अलाउड नसतेच मोबाईल वगैरे. तर बघू जिथे काढायला भेटेल तिथे ब्लॉग बनवू. बाकीचं नाही जमलं तर बाकीचं दाखवू काय. इकडं आंब माग बघा किती 60 रुपयाला. भाई आहे कैसा अन्न? 50 रुपयाला. 50 रुपयाला 50 रुपयाला किलो भेटतं ना आपल्याकडे. जर कोणाला फोटो विटो काढायचा असेल तर कैसा है? 150 में देगा भैया. 150 में. अरे वाह अगली वाकरी दिकरी होते. अरे अरे बघ. अरे बाबा गोलांडे विलांडे खाते. बैटरी भी डाल के देगा. ये तो डेंजर है. रणगाड़ा रणगाड़ा रंगाड़ा है अन्ना. अन्ना कितना? 150. चला आता आपण निघलो. तो तिसऱ्या दिवसाचा पहिला स्पॉट बघितला आता बालाजीचे चरण पादुका. आता बसमध्ये अर्धी माणसं इकडे अर्धे बसलेत. बाकीचे यायचे बाकी आहेत अजून.
बाकीचे फोटो करतो तिकडे. हे आले 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 आले. चला लवकर. काय बोलतो रुमाल विसरला. आणि इकडे बघा सगळे जोर घेतले खायला. आता सर्वांनी काही नाश्ता केलेला नाही आणि जोराची भूक लागले. आता प्रत्येक मशीन चालू केलेली आहे. चला आता आपली बस. तर चला आता फायनली आपण निघू सेकंड स्पॉट बघायला. बस झालेला आहे आपला. तर चला सर्वांत जास्ती भूक लागलेली आहे ते निघलोय. रोहित पाटीलला, अनंत पाटील. रोहित अनंत पाटीलला भूक लागलेली आहे. संजू मात्र काही बोलत नाही रे. संजू मात्र कसं बोलणार, कारण की आता मशीन चालू केलेली आहे. हा ते आता बोलू शकत नाही. आता एनर्जी डाऊन झालेली आहे. आता एनर्जी चार्ज होते. अगोदर पहिले नाश्ता होते, नंतर काहीतरी 2 शब्द होतील. आणि तिकडे रोहितनी बघा पुढाच घेतले एकट्यानी. संजू चला एकमेकांना पार्सल घाला, पार्सल घाला. टर्न बघा कसं एक नंबर आहेत. अजून रस्त्यात झाडबिडा तोडल्यात साईडची. कामं चालूच आहेत रोडची. अन्ना अभी सेकंड स्पॉट कौन सा है? शिला धरणम. हाँ फायनली आता आपण सेकंड स्पॉटला आलेलो शिरा तोरणला. आता बस थांबले. आता उतरतात पब्लिक आपली. चप्पल घाला, इथे पाय मंदिर नाही. इकडे बघा एवढी आहे. इकडे बघा आता आपण शिरा तोरण बघायला बघू शकता तुम्ही. सीन एक नंबर आहे. आणखी पुढे पण आहे ते आता बघू. आता आपण तुम्हाला दाखवतोच. इकडं झाडाला लावल्यात मस्त. इकडे शॉपिंग करायला पण आहेत. कपडे वगैरे, बॅग्स आहेत. बॅग आहेत, छोट्या छोट्या मूर्ती पण वगैरे आहेत. सर्व बघू शकता. इकडे बघा मित्रांनो असा एक नंबर गार्डन आहे शिला तोरण. शिला तोरण का बोलतात, कारण की इकडे दगड बघा कसा शिलेसारखा आहे. जसा आपला नॉर्मल असं तसा नाही बघा. आकार कसा वेगळा, म्हणजे सीन क्रिएट झालेला आहे. म्हणून या जागेला शिला तोरण नाव दिलेलं असेल बहुतेक. बघू शकता एकच नंबर आहे. कोरून ठेवलेत तसं ते शिला. मस्त सुंदर असं गार्डन वगैरे आहे. आता आपण इथे ग्रुपचा फोटो काढू. इकडे शिला तोरण बघा मस्त आहे. इथं फोटो वगैरे काढला ग्रुपचा आणि थोडासा सीन पण क्रिएट झाला. तिथे बघा पाण्याचा शॉवर आहे झाडांवर. हा आमच्या अंगावर झाला सर्वांच्या. आता आपण पुढे चाललोय की भरपूर मोठे आहे. एरिया भरपूर आहे शिला तोरणचा बघण्यासाठी. गार्डन एरिया भरपूर केलेला आहे त्यांनी. तिकडे पक्षी आहेत का? इकडे बघा समोर जाळीमध्ये सर्व पक्षी आहेत. कबूतर वगैरे आहेत, कोंबड्या. इकडे पण डेव्हलपिंगचं काम चालू आहे. थोडा गार्डन हे करतो थोडं. आणि इकडे बघा कबूतर, कोंबडी वगैरे, मोर बघू शकता तुम्ही.
मोरगा तो नीट आहे ना व्यवस्थित. इकडे पलटी होते आता. जाली फोकस येतं तो पाठचा ब्लर होतं. पायपेशी कोंबड्या आहेत. कोंबड्या कोंबडी सर्व आहेत कबूतर वगैरे. पायपेशी तिकडे फोटो काढू. इकडं बघा कोंबडे वगैरे आहेत त्याच्यात. जा मोर बघ जा. मोर ना बघला बोलतो मी. इकडे बघा तुम्ही बघू शकता. इकडे आतमध्ये काचन पण आहेत. काचेच्या आतमध्ये कोंबडे वगैरे आहेत. तर आता ती गोगल काच आहे म्हणून ते तेवढं स्पष्ट दिसत नाही. जंगली आहेत ना. तर आम्ही चाललोय तिथे समोर. ते मुंग्यांचा वारूळ पण आहे. भरपूर मोठा आहे. बघू शकता आता. आता आपण इथं आतमध्ये जाऊ. बघू शकता इकडे समोर मुंग्यांचा वारूळ आहे मोठा. इथे पब्लिकला बसण्यासाठी पण नाश्ता वगैरे खाण्यासाठी पण जागा आहे. इकडे का मुंग्यांचा वारूळ कसा किती मोठा आहे बघा. तिकडे बघा तुम्ही बघू शकता मुंग्यांचा वारूळ किती मोठा आहे बघा. मला मोबाईलमध्ये छोटा दिसेल पण तो भरपूर मोठा आहे. आणि त्याच्या आजूबाजूला बघा एवढी झाडं लावलेत मस्त सुंदर फुलांची. एक नंबर फुलं पण आहेत. बघा एक नंबर दगड आहे. आणि गार्डनमध्ये पाणी पण मारतात. हो मोबाईलवर आहे तर भरपूर मोठा एरिया आहे पाण्याचा. पोरांची फोटोग्राफी चालू आहे बघा. इकडे अजून पण पुढे भरपूर आहे. झाडं वगैरे बघू शकता तुम्ही. एक नंबर असतात. भरपूर आहे आणखी पुढे फिरायसारखं भरपूर आहे. पण आम्हाला टायमाचं पण जरा कमीच आहे. भरपूर स्पॉट बघायचे आहेत. टाईम कमी आहे. इकडे बा इथे पण लगोरी सकार असल्या म्हणजे जो कोण किती वेळा येतात तसं ते ठेवतात दगड. इथे आलेले आहेत. पोरांना जाम मजा आली इथं. होतं स्पॉट भारी आहे बोलतं. कारण की फोटो काढायला मजा येते पोरांना. इकडं का ओम एक नंबर. तर त्याचं थोडा गवत कमी झालं आता आणखी भारी वाटेल. पावसाला मस्त वाटेल तो. आम्ही जो सेकंड स्पॉट बघितला शिला तोरण ते भरपूर सीन वगैरे आहेत फोटो काढायला. गार्डन एरिया भरपूर आहे. छोट्या मुलांना भरपूर मजा येईल. बोल ना. इकडे बघा मित्रांनो इथे मूर्त्या बघा. देवांच्या मूर्त्या आहेत सर्व. आणि या जागेला शिलातोरण नाव का पडलेलं आहे कारण की 150 वर्षापूर्वी देव आलेले आणि ते सर्व मूर्त्या इथे घडून गेलेत आणि पुढे ते विराजमान झालेले आहेत. बघू शकता हे सर्व विष्णुदेवाचे अवतार आहेत. बघू शकता हे सर्व विष्णुदेवाचे अवतार आहेत. इकडे बघा मित्रांनो इथे बोर्डवर सर्व माहिती दिलेली आहे. ते शिलातोरणच्या स्पॉटची. शिलातोरण कारण की 150 वर्ष अगोदर इथे
शिला तोडून ही सर्व नक्षी करून सर्व मूर्त्या वगैरे घडवलेल्या आहेत. ही सर्व इथं याच्यात माहिती आहे या बोर्डमध्ये प्रत्येक भाषेत दिलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. आणि इकडे देव ना 150 वर्ष अगोदर ही शिला तोडून पुढे जाऊन निवास म्हणजे वसलेले आहेत. आणि जगामध्ये या शिलेचं 3 नंबरला स्थान आहे. पहिली अमेरिका, दुसरी इंडोनेशिया आणि तिसरी भारतात आपल्या. भरपूर जुनी शिलालेख आहे. मित्रांनो इकडे झाड बघा, कसला झाड आहे काही समजत नाही, त्याचा फळ बघा कसा आहे, बघू शकता. वेगळाच आहे, समजत नाही कसला आहे. आता निघलो, सेकंड स्पॉट पण बघितलेला आहे शिला तोरण. आता तिसरा स्पॉट इकडे बघा आपल्या बसवाल्यांनी ते दिले, कार्ड दिले दोन स्पॉट झाले. तिसरा पण होता त्याच्यात तो थोडा घाई झाली, तो बघायला नाही भेटला. आता वेणुगोपाल स्वामीचा आहे 4था स्पॉट, तो बघायला जायचा आहे. या फ्रीच्या बसेस आहेत. चला आता आम्ही आलोय 4थ्या स्पॉटला. वेणुगोपाल स्वामी मंदिर आहे ते. कृष्णाचं मंदिर आहे वेणुगोपाल स्वामी. आता आम्ही आलो, बघू आता. कोण लहान पोर आहे? अशोक दा लहान पोर आहे का? बघा तो चप्पल घेऊन येतो दर्शनाच्या स्पॉटला चप्पल घेऊन नाही. इकडे बघा इथे ज्वेलरी वगैरे पण आहे. फ्रूट्स आहेत. केली वेली जाम आहे. गर्दी भरपूर आहे, गर्दी भरपूर आहे. चायनीज विनीज आयटम इकडं लाकडाची भांडी आहेत सर्व. ये कैसे है? लाकडाची मोठ्या वगैरे भरपूर आहेत. कैसे है? बस्ता है? कम नहीं क्या? गाडी बघा एक नंबर निश्चित पळा. हाँ कैसा है ना? 200 100 ना 2 ले. फ्रेम्स पण आहेत, फोटो फ्रेम. इकडे विणलेले कपडे आहेत छोटे पोरींचे मस्त. सायकल बघा कसं एक नंबर आहे. सायकल आहे हो. इडल्यांचं भांडं बघा त्यांचं कसं ना. इकडे गर्दी बघू शकता तुम्ही. तिकिटासाठी गर्दी बघा, भरपूर लाईन आहे. भरपूर लाईन आहे. आता आपण जवळ आलो तिकीट काउंटरच्या इथे. भरपूर लाईन भरपूर आहे. इकडे बघा आपला जितू अण्णांनी सर्वांचे तिकीट काढलेत. 13 मेंबरांचे. 2 मेंबर नाही बाकी 12 ना, 12 मेंबरांचे 2 मेंबर कटलून गेले खालती. आता जितू आपला आता शेट आहे ना. जितू शेट आहे सध्या तर शेट आहे. इकडे कुपन दाखव तू. कुपन दाखव. हा बघा कुपन. वेणुगोपाल स्वामी. 5 रुपये तिकीट आहे. 5 रुपये तिकीट आहे. काही जास्त महाग नाही आहे. बघू कसं काय इथे दर्शनाला लाईन पण आहे. इकडे बघा तुम्ही बघू शकता दर्शनाला लाईन. इकडे बघा दर्शनाला लाईन आहे. बघू आता आतमध्ये मोबाईलला एंट्री आहे का नाही कसं.
मंदिर आहे वेणुगोपाल स्वामींचं. इकडं बघा हवेमध्ये उडता पक्षी पकडतो बघ पोहे. आपण आलो मंदिराच्या जवळ. आतमधून एंट्री करू आपण मंदिराच्या. बघू आता आतमध्ये व्हिडिओ काढायला भेटते का नाही. आतमध्ये इकडं का इथे पण कोण किती वेळेला आले तर छोटे छोटे दगड आले प्रत्येक ठिकाणी. तीच सिस्टीम चालले आणि आपल्याला आतमध्ये व्हिडिओ काढायला नाही भेटली म्हणून छोटीशी गपचूप काढले म्हणजे आपण. चिपकवता ग. आता आपण श्री संकट मोचन हनुमानजीचं दर्शन करणार आहोत आता बजरंगबलीचं. अन्ना ए जितू अन्ना कैसा नको बोलू. पंची कैसा बोलो. 280 का 280 भैया 260 देता. इकडं छोट्या मुलांना मुलींना एक नंबर ड्रेस आहेत रंगीत जबरदस्त बघू शकता. एकच नंबर आहेत. इकडं का मलाईवाला ताक. कशी मलाई ताक पिऊ आता. जितवांना ताक पितं. रोहितांना बघत कसं पितं त्या. रोहितांना पण प्यायला लागला. आम्ही पिऊ असं काय बघू. जितवांना आपल्याला सर्वांना ताक पोचला नाही रे. कसा बघा मस्त लागला. रोहितांना नाश्ता होता आपल्याला. लाकडाच्या गाड्या बघा. एक नंबर. हे कैसे ये गाड़ी ये हाँ 450. हो साइकिल 450. बरोबर आहे. तिकडं का रोहित अण्णांनी आजीसला काठी घेतली 150 रुपयाने. हा रोहित अण्णा बरोबर ना 150ला. पोरांसाठी खेळणी एक नंबर आहे. आपल्या जितवांना काठी घेतली. सपोर्टर भारी आहे ना. इकडे बघा स्ट्रीट फूड मंचुरियन मिरची भाजी आहेत. अलग अलग प्रकारच्या भाजी आहेत इकडे भेटतील सर्व. गांधीचा नेसना सुटले बरे. नेसना काटा बांधतो गांधीजी बघा. कलियुगचा गांधीजी. मॉडर्न जमान्याचा गांधीजी. हां पोझिशन घेतली जी घेतली पोझिशन परफेक्ट. जितू तुझ्या खवायला आग डायरेक्ट फोटो कार्य होता ना. आपलं 4 स्पॉट बघून झालं तर आता बसू आता बसमध्ये 5 बघायला जाऊ. साहेब बघा मूड कंटाळले आहे चांगला कंटाळले बसमध्ये याला नाही बघायला. चाललो आहे मी 5वा स्पॉट बघायला आकाशगंगा. आणि इथे संध्याकाळी 6 वाजता बंद होते ना. 6 वाजताच ना. तर इथं प्राणी आहेत. हां प्राणी आहेत त्याच्यामुळं बंद करताना लवकरच सगळं रिलॅक्स झालं आली. कारण का दमली सर्व. भूक लागली आता सर्वांना. चेहऱ्यावर 12 वाजल्या प्रत्येकाचे. आता इथं आकाशगंगाचा स्पॉट
गाड्या बिड्या पण बऱ्याच पाठी लागल्या अर्ध्या. आता आपल्याला तो नंतर करायचा आहे आकाशगंगा. आता आपण सावा स्पॉट बघायला जाऊ. आणि इथे गादं पण बनवतात. मटेरियल वगैरे बघा मंदिर बनवतात बघा तिथे. आता आलोय आपण पाचव्या स्पॉटला पापनास. बघू आता कसं काय पुढे काय काय तिथे बघायला भेटतं. पापनास सागर पाटील बघा. आणि इकडे आहेत जितू पाटील, बबली म्हात्रे, रोहित पाटील ते गेले. हाय गाईस बघा इकडे बघा लगोरी सिस्टम सगळी इकडे. कवरे लगोऱ्या म्हणल्या बघा. याचा अर्थ आवरे वेळेला पहिले ती म्हणजे लोक इकडे बाजून बघायला. इकडे बाबा तेल चांगला आयुर्वेदिक आहे. केस बघा यांची. मला दगरा वगैरे पैसे असेल तर बघा संख्या बिंक आहेत. आणि आई तेलपत्र्या बनल्या बघ कशा डायरेक्ट बांबू बी ना मधीन तिकडे झाडांना आरपार लावल्या. शंख बघा एक नंबर आहेत. नजरबट्टू फटके वाटत. झाड माकड आहे कशी उरी मधली काचकन खेळली तिकडे डायरेक्ट. माकडा बघा त्याला काहीतरी टेकले पाव उगा काहीतरी वाटत. यो एक हिरो. पाप विनाशनला हो. आता आपण आलोय पाचव्या स्पॉटला पाप विनाशनला. इथं मंदिर आहे. इकडे बघा खाली शिड्या आहेत खालती जायला. नंतर वाटतं डॅम होता. डॅम होणार डॅम आहे बघा. डॅमचा दरवाजा आहे. तो बोला लाल खारू खारू काही नाही की अरे तो लाल पांडा. हो इकडे लाल पांडा आहे का काय. पांडा पांडा अशोक 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 मारून दिले अंगावर. भारी आहे. मारे फोटो मार. काहीतरी खाते नारळ घेतले. नारळ नारळ mango 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 mango. या नाश्ता करायला काय माहिती का बोलता.
पोटॅटो ट्विस्टर बघा. हे हाफ डन आहेत. हे फुल डन करतात फुल फ्राय. मित्रांनो आता आपण आलोय आकाशगंगा इथे. खालती वरती आहेत शिड्या आहेत इकडून इकडून. चल पुढेच अजून खालती जायचं आपल्याला. बोल पाटील. बोल शेलर. बोल शेलर. आम्ही काय बोलणार. बोल बोल. तू याच्याबद्दल काही बोललाच नाही वैष्णोदेवीबद्दल. म्हणजे आता ते चर्चा चाललेली. आता वैष्णोदेवीला तो जेल होता मी काय बोलू. थोडंफार माहित असतं ना गेल्यानंतर काय. हा पण तरी बी जाऊन येणार ना माहीतच नाही फरक आहे. जाऊन येणारा फल देईल ग. तो बोले मी नाही बघले तू निघता बसले मग ते कशाला वादावाद विषय नाही आणि तानाचं चिंतन सारखं बरोबर नाही. तिरुमलाला वरती चालत जायचं असेल ना तर हा मार्ग आहे. इकडे बघा माणसं चालत चालल्या. आता आम्ही डोंगरावरून खालती उतरतोय आणि इथून हा जायचा वरती जायचा मार्ग आहे. आता आम्ही आलो शेवटच्या मंदिरात जुना बालाजी मंदिर. तर आम्ही दर्शन वगैरे केलं कारण की आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता. मोबाईल बसमध्ये ठेवला होता आणि मोबाईल घ्यायसाठी गेलो होतो. तर आता अर्धे आम्ही आलो दर्शन वगैरे घेतला. बाकीचे गेलेत मंदिरात. ते आल्यावर ग्रुपने फोटो काढू आणि नंतर जेवण करू दुपारचा. इकडे बघा जुना बालाजी मंदिर. आतमध्ये खूप मस्त आहे एक नंबर आहे. दर्शन पण पटकन झाला. आता आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. इकडे बघा मित्रांनो जुन्या बालाजी मंदिराच्या इथं परिसर बघा मस्त. पाणी पण एकदम स्वच्छ आहे. मस्त परिसर पण एक नंबर एकदम स्वच्छ साफ. इकडे बघा आपल्या मंडळातून खाऊ आले फणसाचे गडे. फणसाचं घर फणसाचे गडे खायला बरे. आला काय सुगंध सुटले. येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. दोन कला घेतले. ए परत्याला एक एक द्या. परत्याला भेटू दे. डगरात डोंगर इकडे सर्व. कुठे होणे की पूर्ण सावली आहे. दुपारचे वाजले 4.
आम्ही आता थांबलो हॉटेलला जेवायला. आजचे दुपारचे देवदर्शन होते 6 ते पूर्ण केलेत. आता जेवायला थांबलो श्री पवित्रा ग्रँड हॉटेलला. आता जेवून घेतो. जाम भूक लागली सर्वांना. आपले 3 मेंबर बसले जातात इथे. बाकीचे गेलेत हलके व्हायला. आणखी येतात. सर्वांना जोराची भूक लागले. जेवून घ्यायचं आता. बघू कसं काय. आपण आता AC टेबल घेतले. इकडे आपली ऑर्डर आलेली आहे. पनीर मसाला. दुसऱ्या टेबलवर गेले आता ऑर्डर. थांबा दादा मॅम. या जेवायला सर्व. आता जेवून घेतो. जोराची भूक लागली. ती सर्व करायला येत होती ना. सो फायनली आमचं जेवण झालं. आणि जेवण एवढा चांगला होता. एकदम मस्त. सेम आपल्या इकडची टेस्ट. आणि हॉटेल पण जाम मोठा. जाम भारी जेवण होता. आता निघतो. झालं गोल्डन टेम्पलला. आलं जेवायला रात्रीचं जेवण. गोल्डन टेम्पल बघितला. तिथे मोबाईल अलाउड नव्हता. मस्त दर्शन वगैरे मस्त झालं. 1 नंबर प्लेस आहे. आता आम्ही आवाजलेत स्वतःला जेवण वगैरे घेतो. चला डिश आलेले आहेत आपल्या. आता काय बघू. जेवण वाढायचं. जेवण सर्व आपली जेवण झालेलं आहे सर्वांचा.
सर्वांचं जेवण झालं फायनली. 2 माणसं ठेवतात आपली. कसं जेवण जेवण कसं मस्त मस्त ना.